आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण पूर्वेतील आडिवली परिसरातील तिसाई शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या तिसाई शाळेची इमारत पाडण्यास सुरुवात केली असून त्यामुळे शाळेच्या आवारात खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे सुमारे 1200 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाकडून दिलासा मिळावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने पालक घटनास्थळी दाखल झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार 2010 मध्ये स्थापन झालेली ही शाळा एकूण 20 गुंठे जमिनीवर बांधलेली आहे। जमिनीच्या वाटणीवरून 3 भावांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे हे प्रकरण निर्माण झाल्याचे वृत्त आहे। शाळेची इमारत बेकायदेशीर असल्याचा आरोप करत एका भावाने महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनाने पाडकामाची कारवाई सुरू केली। शाळेचे संचालक बाळाराम गायकवाड म्हणाले की महानगरपालिकेला कारवाई करायचीच होती तर शाळांना सुट्टी असताना एप्रिल किंवा मे महिन्यात करायला हवी होती। आता नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे आणि अशा वेळी कारवाई केल्याने सुमारे 1200 मुलांचे शिक्षण विस्कळीत होईल आणि त्यांचे भविष्य धोक्यात येईल। शाळेचे मुख्याध्यापक दशरथ म्हात्रे यांनीही प्रशासनाला आवाहन केले की मुलांच्या हितासाठी ही पाडकामाची कारवाई तात्काळ थांबवावी जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही। या कारवाईचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने पालकही शाळेच्या आवारात जमले होते। पालक कन्विका साळवे म्हणाल्या की या अचानक कारवाईमुळे मुलांचे भविष्य अंधारमय होईल आणि त्यांनी प्रशासनाकडे किमान 1 वर्षाची मुदतवाढ मागितली जेणेकरून पालकांना आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल। त्या म्हणाल्या की शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर लगेचच प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण असते। माझं नाव कन्विका साळवे आणि शाळेवरती कारवाई होते हे तर आम्हाला माहिती नव्हतं आणि आता आमची अशी मागणी आहे कारण आम्हाला निदान 1 वर्ष तरी द्या, म्हणजे आम्ही इथे 1 वर्ष मुलांना ह्या तोडक्या मोडक्या शाळेत आम्ही शिकवू, पण 1 वर्षात आम्ही पुढचा डिसिजन घेऊ आम्हाला कुठे टाकायचं किंवा काय। कारण ऐन टाइमावर आता शाळा 2 दिवसावर आलेली आहे, आता आम्हाला ऍडमिशन कुठे भेटणार नाही, सगळी ते ऍडमिशन फुल झाले। मग आमच्या मुलांचं 1 वर्ष पूर्ण वाया जातोय, मग आम्ही काय करणार। आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला 1 वर्ष हीच शाळा पाहिजे होते। कालही कारवाईचा थोडासा अंश झाला तर तुम्ही महापालिकेशी संपर्क साधला आहे का आणि आयुक्त म्हणून 1 वर्षाची मुदत देण्यासाठी काही मागणी तुम्ही ट्रस्टी म्हणून केली आहे का? आता पूर्वीची शाळा जी होती आमची धोकादायक होती आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांची जीवितहानी होऊ नये म्हणून संस्थेने निर्णय घेऊन या ठिकाणी शाळा जी आहे ती स्थलांतरित केली होती आणि या ठिकाणी सर्व सुविधांनी जी शाळा जी आहे ती परिपूर्ण आहे। या ठिकाणी वर्गखोल्या चांगल्या आहेत, विजेचा भरपूर हे आहे, त्याच्यानंतर ग्राउंड आहे, शौचालय आहे, सायन्स लॅब आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर लॅब आहे, शिक्षकांसाठी शिक्षक खोली आहे। सगळ्या सुविधांनी जी आहे ती परिपूर्ण ही शाळा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचं शिक्षण होत होतं। उशिरा का होईना शाळा स्थलांतराची परवानगी आपण जी आहे ती मिळवली होती आणि परंतु 2 दिवसापूर्वी कालच या ठिकाणी जे आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणावर शाळेवर कारवाई होत आहे। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सदर कारवाई जी थांबवावी आणि आम्हाला सर्वांना दिलासा द्यावा ही माझी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून। सर, तुम्ही कारवाई थांबवा असं म्हणत नाही, फक्त मुदत मागलाय, तर या संदर्भात न्यायालयात जाण्याची एक तुमच्याकडे हे आहे, पर्याय आहे, तर या दृष्टीने ट्रस्टीने काही प्रयत्न केलेत का आयुक्तांशी हे करून? 2 दिवसापूर्वी परवा दिवशीच आपण आयुक्तांना पत्रव्यवहार तसा केला होता। माझ्या पद्धतीने मी सुद्धा केलेला होता आणि आयुक्तांना केलेला, उपायुक्तांना पण आपण पत्रव्यवहार केलेला होता, तरी सुद्धा कारवाई काही थांबली नाही। तर माझी अशी विनंती आहे की ही कारवाई थांबावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही।